दिवस बघायला लावू नको. हां, मला लय अवघड होईल. मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना मी कालही सांगितलं की मी कधीही मागणी केली, याला लात मारून बाहेर पडून 302 मतं आणि हे 2-3 महिन्याचाच मॅटर संपवा. यांना चौकात फाशी देऊन गोळ्या घातल्या पाहिजे आणि 100-150 जण आहेत ते आरोपी झालेच पाहिजे. आता मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे 2 वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही राजीनामा द्या मुंडेंना, मात्र अजितदादांनी एकदाही त्यांना सांगितलेलं नाही. तुम्ही कसं बघताय त्याच्यात? अजितदादा प्रोटेक्ट करतात धनंजय मुंडेंना. यांनी आता ढकलढकली करू नये. फडणवीस साहेबांनी अजितदादांनी त्यांच्यावरती एक लेकरू आणि केकरू राहत्या तुमच्या राज्यात आहे असं कधीही तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्ही बघितलं नाही. उभ्या आयुष्यात एक लक्षात घ्या. पण त्यांचं वय किती झालं आत्तापर्यंत दोघांचं वयात त्यांनी बघितलं असं हे कुणीच इतके क्रूर हत्या करू शकत नाही. तरी पाठीशी घालतात म्हणलं रोष नाही परवडायचा बरं का. सरकार म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्या भानगडीत नका पडू. नाही घेतलं तर बघू, पुढचं बघू. आता बदला होणार आहे. तुम्ही धीर देण्यासाठी आलात पण रात्रभर तुम्ही पण झोपला नाही. आता तुम्ही परत चाललेत का इथंच थांबणार आहेत काय? म्हणजे थोडी अंगात आग व्हायची माझ्या. या कुटुंबाची परवानगी घेऊन हॉस्पिटल ॲडमिटला कोणाच जागेवर चालू. मी तसं चालू मला रात्रभर झोप नाही आली की मी असे फोटो उभे आहे जिंदगीत नाही बघ. पण तुमच्या डोळ्यात आम्ही कधी अश्रू बघितले नाही. मी लय कठोर दादा, शपथ सांगतो मी लय कठोर आहे. लय कठीण काळजी जाऊ पण वाईट केली. धनुभाऊ तुम्ही